जन गण मन आणि वंदे मातरम. आपण प्रत्येकाने शाळेत असताना ही दोन राष्ट्रगीतं मोठ्या अभिमानाने म्हटली आहेत. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वतंत्र करण्यासाठी शेकडो क्रांतिकारक वंदे मातरम म्हणत हसत हसत फासावर गेले. या लढ्यात त्यांनी जात पाहिली नाही किंवा धर्म पाहिला नाही. परंतु दुर्दैव आहे या स्वतंत्र भारताचं, जिथे काही नेते धर्माला समोर आणून वंदे मातरमला विरोध करतायत. वंदे मातरम वाचन अनिवार्य करणं चुकीचं आहे असं अब्बू आझमी यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये वंदे मातरम हे गीत म्हणणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा जिहादी साप कसा फुटकार टाकायला लागलाय पहा. या कौमचा अजेंडा ठरलेला आहे मित्रांनो. यांच्यासाठी धर्म हा सर्वात आधी, देश, संविधान वगैरे सगळं नंतर. आणि यांच्या जीवावर राजकारण करणारे इंडी आघाडीचे नेते भाजपमुळे संविधान धोक्यात असल्याचा कांगावा करतात. या देशातल्या हिंदू, ख्रिश्चन, शीख किंवा अन्य कोणत्याही धर्मियांना वंदे मातरम म्हणण्यात कोणतीही समस्या नाहीये. समस्या आहे ती फक्त या विशेष कौमला, ज्यांच्यासाठी हा देश शेवटी आणि त्यांचा धर्म सर्वात आधी येतो. त्यामुळे अशा प्रवृत्तींचं खरं रूप हे वारंवार उघड पाडून इथल्या हिंदूंनी नेहमी जागरूक राहणं गरजेचं आहे. कारण आपला देश हा आपल्यासाठी आई समान आहे. ही लोक फक्त आपल्या धर्माची आहेत. देश यांच्यासाठी महत्त्वाचा नाहीये.